मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर संपूर्ण महाराष्ट्रात कोणालाही सुगावा लागू न देता अचानक महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATSनं 150हून अधिक ठिकाणांवर धडक कारवाई केली आहे. हे काही साधे सुधे छापे नाहीत, तर हे पाकिस्तानातून चालणाऱ्या अंडरवर्ल्ड नेटवर्क विरोधात सुरू केलेलं महाऑपरेशन आहे. पाकिस्तानचा कुप्रसिद्ध गँगस्टर शहजाद भट्टी या भट्टीशी कथित संबंध ठेवणाऱ्या, त्याच्या सांगण्यावरून महाराष्ट्रात देश विघातक कृत्य करणाऱ्या आणि तरुणांना दहशतवादाच्या गर्तेत ढकलणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ATSनं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कोण आहे हा पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी? महाराष्ट्रात त्याचे जाळे कुठे कुठे पसरले? सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील निष्पाप तरुणांना कसं लक्ष केलं जात आहे आणि महाराष्ट्रालाच लक्ष का केलं जात आहे, हे सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATSनं आज पहाटेपासून राज्यभरात एकाच वेळी शेकडो ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, नालासोपारा, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, नांदेड आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. या संपूर्ण कारवाई मागचं कारण आहे पाकिस्तान स्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या नेटवर्कशी असलेला कथित संबंध. 90च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील ज्या पद्धतीनं पाकिस्तानातून कारवाया नियंत्रित करायचे, अगदी तसाच प्रकार आता शहजाद भट्टी करत आहे. फरक एवढाच आहे की आता अंडरवर्ल्ड डिजिटल झालंय. भट्टी भारतात थेट बॉम्बस्फोट घडवण्याऐवजी इथल्या तरुणांच्या हातामध्ये अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर शस्त्रे देऊन शहरांमध्ये गँगवॉर आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. कोण आहे हा शहजाद भट्टी? तर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानच्या लाहोर शहरातील रहिवासी आहे आणि तो सध्या पाकिस्तान किंवा दुबईतून आपलं जाळं चालवत असल्याचं समोर येत आहे. सुरक्षा यंत्रणा त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी म्हणजेच ISI जवळचे संबंध असलेला प्रॉक्सी मानतात. गेल्या काही महिन्यांपासून विविध दहशतवादी भरती आणि हेरगिरीशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याचं नाव सातत्यानं समोर आलंय. त्यामुळे केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणा त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भट्टी हा सोशल मीडिया, YouTube व्हिडिओ, ऑनलाईन गेमिंग ऍप्स आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून विशेषतः भारतातल्या तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, असं तपासात समोर आलंय. एका वृत्तानुसार तो एका विशिष्ट ऑनलाईन हँडलवरून सक्रिय राहून प्रक्षोभक व्हिडिओ दाखवून तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी भडकवत असल्याचंही तपासात उघड झालंय. त्याच्या नेटवर्कशी संबंधित असलेली आणखी एक टोळी म्हणजे डोगर गँग. या टोळीशी संबंधित हालचालींचाही ATS तपास करत आहे. याशिवाय भट्टीचा एक जवळचा साथीदार म्हणून राणा अवीम या व्यक्तीचंही नाव तपासात समोर आलंय आणि तो सुद्धा पाकिस्तानातून हे मॉड्यूल चालवत असल्याचा संशय आहे. आता पाकिस्तानी गँगस्टर्स तरुणांना कसे लक्ष करत आहे आणि त्यांच्या टार्गेटवर महाराष्ट्रातील तरुणच का आहेत हे समजून घेऊया. तर पाकिस्तानी गँगस्टर्स आणि दहशतवादी संघटना भारतात पाय रोवण्यासाठी आता जुन्या पद्धती वापरत नाही. त्यांचा सर्वात मोठा हत्यार ठरत आहे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म. शहजाद भट्टीच्या टोळीने महाराष्ट्रातील तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी एक अत्यंत पद्धतशीर योजना तयार केली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार आतापर्यंत भट्टीच्या नेटवर्कने बेरोजगार तरुण, विविध व्यवसायात असलेले तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींना लक्ष केलंय. सुरुवातीला सोशल मीडियावर साध्या संवादातून संपर्क साधला जायचा, त्यानंतर हळूहळू आर्थिक आमिष दाखवून किंवा धमकी देऊन तरुणांना गुन्हेगारी आणि देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गुन्हेगारी विश्वातील आयुष्याचे, महागड्या गाड्यांचे आणि शस्त्राचे व्हिडिओ दाखवून तरुणांना आकर्षित केलं जायचं आणि नंतर शस्त्र पोहोचवणं किंवा हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवणं यांसारखी कामं त्यांच्यावर सोपवली जायची. दिल्ली पोलिसांच्या तपासात याआधीच उघड झालं होतं की भट्टीच्या मॉड्यूलशी संबंधित तरुणांना ठराविक रकमेचा आमिष दाखवून दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणांची, बस स्थानकांची आणि रेल्वे स्थानकांची टेहाळणी करायला सांगितलं जात होतं आणि त्याचे व्हिडिओ बंदी घातलेल्या मेसेजिंग ॲपद्वारे भट्टीपर्यंत पोहोचवले जात होते. या नेटवर्कचा मुख्य उद्देश भारतात स्लीपर सेल तयार करणं आणि भविष्यातील दहशतवादी किंवा हिंसक कारवायांसाठी मनुष्यबळ उभं करणं असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. त्यातील अनेक तरुण हे अनवधानाने या जाळ्यात ओढले गेले असावेत, असंही काही अधिकाऱ्यांचं मत आहे. आता महाराष्ट्रातले तरुणच टार्गेटवर का? तर महाराष्ट्रातलं मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे ही शहरे आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. इथे पैशांची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते. दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील विस्तीर्ण समुद्र किनारा. नेहमीच सीमापार बसलेल्या शत्रूंचा अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी करण्यासाठी या किनारपट्ट्यांचा वापर करण्याचा प्रयत्न असतो.
शहजाद भट्टीने महाराष्ट्रात आपलं जे जाळं विस्तारलंय त्यामागे मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठी खंडणी वसुलीचे साम्राज्य उभं करणं आणि इथल्या तरुणांच्या माध्यमातून शहरात दहशत निर्माण करणं हाच मुख्य हेतू होता. आजच्या कारवाईबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्र एटीएसच्या सर्व 14 युनिट्सना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. आज सकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत राज्यभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचा प्रामुख्यानं समावेश आहे. संशयितांच्या घरांना वेढा घालून त्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातून जवळजवळ 110हून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सोशल मीडिया खाती म्हणजे फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सअप जप्त करून एटीएसच्या सायबर सेल मार्फत त्यांची तपासणी सुरू आहे. याआधी काही आठवड्यांपूर्वी एटीएसनं राज्यभरात 40हून अधिक ठिकाणी अशाच प्रकारची कारवाई करत 50हून अधिक जणांची चौकशी केली होती. त्यावेळी मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, अकोला, नांदेड, नालासोपारा आणि मीरा रोड या शहरात छापे टाकण्यात आले होते. त्या तपासातही भट्टी नेटवर्कशी संबंधित अनेक धागेदोरे हाती लागले होते. या दोन्ही कारवायांमधून हे स्पष्ट होतं की भट्टीचं नेटवर्क महाराष्ट्रात खोलवर पसरलं असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांना वाटते आणि त्यामुळेच वारंवार मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जाते. मंडळी, ही कारवाई फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं गँग बस्ट ऑपरेशन अंतर्गत दिल्ली आणि पंजाबमधून भट्टीच्या मॉड्यूलशी संबंधित 6 जणांना अटक केली होती. या अटक सत्रात चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. भट्टीच्या सूचनेनुसार दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचला जात होता आणि यासाठी नवी दिल्लीतील पोलीस लाईन्स, आनंद विहार बस टर्मिनल्स, रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या बाजारपेठांची टेहळणी करण्यात आली होती. या नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली होती. पाकिस्तानी ड्रोनद्वारे सीमेपलीकडून टाकलेली शस्त्र पुढे या साखळीतून वितरित केली जात असल्याचाही संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय. उत्तर प्रदेश एटीएसनंही नोएडामधून भट्टी आणि त्याच्या साथीदारांशी थेट संपर्कात असलेल्या काही जणांना यापूर्वी ताब्यात घेतलं होतं. यावरून हे स्पष्ट होतं की भट्टीचं जाळं केवळ एका राज्यापुरतं मर्यादित नाही, तर ते देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे आणि विविध राज्यांच्या तपास यंत्रणा समन्वयानं या नेटवर्कचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही चौकशी अजूनही प्राथमिक टप्प्यात असून संशयितांच्या डिजिटल उपकरणांची सखोल तपासणी केल्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरेल. पण या कारवाईनं का होईना सर्वांनी एक नागरिक म्हणून सतर्क होणं गरजेचं आहे. आपल्या घरातल्या तरुणांवर, त्यांच्या मोबाईल वापरावर आणि त्यांच्या अचानक बदलणाऱ्या जीवनशैलीवर लक्ष ठेवणं ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी. ऑनलाईन जगात येणारा एखादा अनोळखी मेसेज किंवा पैशांचे आमिष देशद्रोहाच्या आणि गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलून देऊ शकते, याचं भान ठेवणंही गरजेचं आहे. आता ही तपास मोहीम अजूनही सुरू असल्यानं पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.